बातमी अमरावतीमधून। अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांची दुबार पेरणीला अखेर आता सुरुवात झाली आहे। सोयाबीनचे बियाणे निघाले नसल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा आहे। बियाणे कंपनीवर कठोर कारवाई करून आम्हाला नुकसान भरपाई द्या अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली। या संदर्भात आढावा घेत शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सूरज दहाट। अमरावती जिल्ह्यामध्ये बोगस बियाणांचा फटका जो आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना बसलेला आहे। साधारणतः 200 तक्रारी जी आहे जिल्हा कृषी अधिकाऱ्याकडे या ठिकाणी बोगस बियाण्याच्या संदर्भात या ठिकाणी झालेल्या आहे। 30 जूनला मी पहिले पेरणी केली होती। इनोव्हेज महादेव कंपनीचं बियाणं होतं। 30 तारखेपासून तर काल 8 तारखेपर्यंत 8 जुलैपर्यंत यात फक्त एकेरी दाना निघालेला होता। दिसतेच आहे तुम्हाला। कमीत कमी 20,000 रुपये पहिला खर्च पेरणीचा, बियाणं, तूर, सोयाबीन आणि आता 20,000 रुपये। म्हणजे यावर्षी या शेतात होणारं उत्पन्न फक्त बरोबरी करणार आहे। उत्पन्न शेतकऱ्याच्या हिताचं काहीच नाही राहणार आहे, पण पेरावं तर लागतेच। 28 तारखेला मी पेरणी केली। 28 तारखेपासून आजपर्यंत एक झाड सुद्धा उगवलं नाही। त्यामुळे मला सुद्धा दुबार पेरणी करावं लागणार आहे आणि तेवढाच खर्च जे पूर्वी खर्च केला तेवढाच खर्च बियाण्याचा आणि ट्रॅक्टरचा हे सर्व मिळून 50,000 आणखी सुद्धा खर्च येणार आहे। तर ते सरकारच्या हातात आहे, परंतु आमची सर्वप्रथम प्राधान्य यालाच राहील का आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई झाली पाहिजे। पहिलेच तर आम्ही कर्जमाफीच्या आश्वासनामध्ये ठप्प आहे आणि आता हे आमच्या समोर अजून दुबार पेरणीचं संकट आमच्या समोर उभं राहिलं आहे। तर आमचे सर्व शेतकरी संकटात सापडले आहेत। पहिलेच तर समजा आज एवढ्या मागामोलाचं बियाणं आणून यांचं नुकसान झालं आहे आणि परत आता हे पीक उभं करणं। आणि अशातून माझं एवढंच म्हणणं आहे सरकारला का तुम्ही जो काही निर्णय घ्यायचा आहे तो लवकरात लवकर घेऊन आमच्या शेतकऱ्याला याचा मोबदला भेटण्यात यावा, एवढी माझी सरकारला विनंती आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।